हेलो एवरीबॉडी। अरे तो प्लीज सब्सक्राइब टू कुत्ते से चलो, सावधान। आगे। 3, 2, 1. प्लीज सब्सक्राइब टू कुत्ते से सावधान। 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 मैं तेरी रानी तू मेरे हुक्म को एक कहा मेरे हुक्म का एक कहा गेलो गेलो. तर मी आत्ताच बाहेरून आलो आणि आज मी तुम्हाला दाखवतो माझ्या घरचे गणेशजी आणि महालक्ष्मीजी. हे गणेशजी आहेत, ही कृष्णाजीची फ्रेम, हे मूषकजी आणि हे आहेत महालक्ष्मीजी. हे त्यांचं प्रसाद. आता सध्या झाकून ठेवलं आहे कारण या स्टेलाचे केस पूर्ण उडत राहतात. गणपती बाप्पा मोरया. कोण आहे? गणपती बाप्पा मोरया. अरे अरे, तर मम्मी आपल्याकडे केव्हापासून बसून राहिले गणेशजी आणि महालक्ष्मीजी? कमीत कमी याला 200 वर्ष तर झाली. बापरे, 200 वर्ष? त्यापेक्षा जास्तही. मला वाटलं 50-60 वर्ष झाली. नाही नाही नाही, 200च्या वरती तरी झाली आहे. तर आधीपासूनच पितळेचे आहे की मातीचे बसत होते? नाही, हे 1979 मध्ये आपण पितळेचे बनवले ते. अच्छा. आधी मातीचे होते. ते महालक्ष्मीचं काय केलं मग मम्मी आपण? त्यांना विसर्जन केलं. मग त्याच्यामध्ये ठेवता नाही. नाही नाही, डबल कसे बसवणार ते, तर त्यांना विसर्जन केलं. आपण हे गणेशजीला आणि महालक्ष्मीजीला म्हणजे कोणतं पहिलं, सगळ्यात पहिलं प्रसाद कोणतं चढवतो आपल्या हाताने जे आपण बनवतो? गणपतीला पहिल्या दिवशी शीर लाडूचा असतो. शीर म्हणजे आपल्या मराठीत म्हणतात की काय ते पाकात हा. जी वस्तू असते ना त्याला शीर शीर म्हणतात. म्हणतात. हां. अच्छा. तर पहिल्या दिवशी त्याचा प्रसाद चढतो आणि मग महालक्ष्मीचं आगमन होते त्या दिवशी. मग मोदक. अष्टमीच्या दिवशी महालक्ष्मीचा प्रसाद होतो, आंबीलचा. दुसरा म्हणजे लाडू. आपल्याकडले लाडू खूप फेमस असते, सगळे आठवण करते वर्षभर, त्या लाडवाची वाट पाहत राहतात. यावेळेस तर मला एकही लाडू खायला नाही भेटलं. ठेवले आहेत कोणी तुझ्यासाठी. घेतले माहित नाही. आणि आंबीलचा प्रसाद असतो. तर तुम्हाला एकदम असं कसं वाटतं वर्षातून एकदा असं हा टाईम येते तेव्हा? आमची तर इतकी धावपळ होऊन जाते की आता काय करावं यावर. काय गणपती झाले तसेच लगेच आम्ही फुलोरा चालू करून देतात महालक्ष्मीचं. फुलोरा त्याच्यात आम्ही शेव, चकल्या, करंजी, पापडी, साठोळी, आमच्या सगळंच भरपूर. कमीत हासरे अनारसे हा ते पण असते. ते पण बरोबर आहे. असते. जसे आम्ही हसत आहे तसे हास्य आपण काय काय ठेवतो असं? फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स, स्वीट्स, सगळं अनारसे, सगळं मेवा, सर्वची सजावट राहते. फक्त एक आणि- काय आहे की महालक्ष्मीचं आपण वाढवू शकतो पण कमी नाही करू शकत. त्यांचं काहीच कमी नाही करू शकत. आणि किती मग मी 32 प्रकारचं असते त्यांचं. हा. म्हणजे त्यांना जे नैवेद्य चढते 32 प्रकारचं नैवेद्य. अशा तुला कसं प्रकारचे वाटते जेव्हा महालक्ष्मीजी बसतात आणि गणेशजी येतात? खूप चांगलं वाटते, खुशी येते. खुशी? कोणती खुशी येते? लहान बाळाला एकाचे ते सजवायची. लाखणीमधली येते. लहान बाळाला सजवते ना ती, त्याच्या लहान बाळा तिला सजवायला रांगोळी काढायला मजा येते. आज मी आपल्या आजीकडे आलो आणि त्यांच्या घरी दरवर्षी गणपतीजी स्थापित होते, पण यावर्षी पहिल्यांदा महालक्ष्म्या स्थापित झालेल्या आहेत. तर त्यांनाच विचारू की हे आयडिया कुठून आलं, पहिल्यांदा महालक्ष्म्या स्थापित झाले कसं, तुम्ही विचार कसं केलं? ही आयडिया आम्हाला सर्वात पहिल्यांदा मुलांच्या आणि मुलींच्या स्वप्नात महालक्ष्म्या आलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही विचार केला की माझ्या मुलीचं आणि लग्न झाल्यानंतर तर आम्ही महालक्ष्म्याची स्थापना करायची आहे. अच्छा. हां, त्यानंतर आम्ही सर्वात पहिल्यांदा हसत आहेत पा बरोबर आहे ना? हे यांच्यामुळेच होते सगळं काही. हे काही बेकार आहे. अच्छा.
खूप वर्षापासून आमची अशी इच्छा होती की आमच्याकडे पण महालक्ष्मीची स्थापना झाली पाहिजे, पण काही कारणांमुळे ते पॉसिबल होत नव्हतं. पण नेहमी गेल्या 2-3 वर्षापासून नेहमी माझ्या भावाच्या आणि माझ्या स्वप्नात यायच्या त्या. तर मग आम्ही असं डिसाईड केलं की माझं लग्न झाल्यानंतर आपण महालक्ष्मीची स्थापना करू शकतो. तर मग नंतर लग्न झाल्यानंतर आम्ही महालक्ष्मीची स्थापना करायची म्हणून कन्फर्म केलं आणि मग त्यासाठी आमची तयारी सुरू झाली. तर मला हे सांगा की तुम्ही महालक्ष्मी आणल्या कुठून आणि केव्हा आणल्या? आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी अमरावतीवरून महालक्ष्मी त्यांचे आगमन केले आम्ही. यांच्या घरी पहिल्यांदा महालक्ष्मी बसले, तुम्हाला कसा एक्सपिरियन्स झाला? मला तर फार खुशी झाली आणि महालक्ष्मी खूप हसमुख चेहऱ्याच्या होत्या आणि सगळेजण जेही दर्शनासाठी होते ते खूप खुश होऊन जात होते. चावल भैया के इधर आई हूँ तो मुझे महालक्ष्मी जी का आगमन बहुत अच्छा लगा है, बहुत हंसमुख लगे हैं. यहाँ की यानी सजावट भी बहुत अच्छी लगी है. यहाँ पर आकर मैंने 4-5 देवियों के दर्शन की हूँ, 4-5 घरों में जाकर, और यहाँ पर उनका इतना हंसमुख चेहरा देखकर मेरा दिल प्रसन्न हो गया है. की तुम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा इकडे महालक्ष्मी आणलं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही तयारी कशी केली? महालक्ष्मीचा जो सोहळा असतो तो अगदी लग्न सोहळ्यासारखा. एक मिनिट इकडे जा. एक मिनिट, ते बोलत होते तुम्ही हसून काऊन पळाले? कोण? एकदा करून दाखवा. आम्ही सर्वात अगोदर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महालक्ष्मीचं आगमन केलं आहे. त्या दिवशी महालक्ष्मीचं वेलकम वगैरे केलं. त्यानंतर त्या दिवसापासून आमची महालक्ष्मीची तयारी सुरू झाली की आपल्याला काय कशी करायची आहे, पूर्वनियोजन केलं आहे. त्यानंतर 3 दिवस जो आपला महालक्ष्मीचा जो सोहळा आहे तो अगदी शास्त्रोक्त विधीने पार करून आज आम्ही महालक्ष्मी स्थापन केलं आहे. यांनी इतक्या उत्साहाने महालक्ष्मीचं आगमन केलं आणि माझ्या बच्चांनी न चुकता इतकं व्यवस्थितपणे आणि सगळं म्हणजे मन प्रफुल्लित आणि आनंदाने हे आनंदमय वातावरणामध्ये महालक्ष्मीची स्थापना केली आणि 3-4 दिवस आम्हाला सर्वांना म्हणजे उत्साहवर्धक आणि आल्हाददायक वाटून राहिलेलं आहे. आणि इतकं छान ते महालक्ष्म्यांचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावर आता असं वाटून राहिलेलं आहे की म्हणजे ह्या नेहमी आपल्याकडे स्थापना असाव्या. मला खूप 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 छान वाटत आहे की माझ्या सख्या आत्याकडे ह्या महालक्ष्मी स्थापन तुम्हाला याच्यातून सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट कोणता वाटलं? मला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट हा वाटला की याच्यातल्या पूर्ण विधी आम्ही सगळ्या मिळून केल्या आणि जवळून पाहायला भेटल्या. कारण की दुसरीकडे आम्ही फक्त ओटी भरायसाठी आणि दर्शन करायसाठीच जात होतो, पण आज आम्ही सगळं काही जवळून पाहतो. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती महालक्ष्मी माते की